खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी, राज्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार। पीक विमा 2025 चे पैसे जमा व्हायला सुरुवात। आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे लवकरात लवकर जमा होणार। 5 एप्रिल 6 एप्रिल पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपल्याला अजूनही पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर पीक विम्याची अपडेट कशी चेक करायची, पीक विम्याची रक्कम आपल्या खात्यात आली आहे का नाही, किती दिवसात पीक विमा येणार, हे सर्व अपडेट घेऊन आपण आलेलो आहे। PMFBY प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना आहे। अतिशय क्रांतिकारी योजना आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचे पैसे रखडलेले होते, आता त्या शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे। प्रधानमंत्री फसल बीमा पोर्टल अंतर्गत 2025 मध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 40 लाख हेक्टरची नुकसान झालेली होती। यामध्ये सोयाबीन असेल, मका असेल, कापूस असेल, तूर असेल, कांदा असेल, या सर्व पिकांची नुकसान भरपाई हेक्टरी 17,500 रुपये ते 3,500 रुपये 35,000 पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे रक्कम होताना आपल्याला जमा होणार आहे। आता या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहे आणि कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे हे आता आपल्याला बघणं गरजेचं आहे। केंद्रीय पथक, राज्याचा पथक आणि कृषी विभाग, वन विभाग यांच्या सर्व निकषांच्या आधारित GR आलेला होता, त्या GRच्या माध्यमातून पैसे जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता आपल्या खात्यावरती किती पैसे येणार आणि ते पैसे कसे चेक करायचे हे आपण 2 मिनिटात समजून घेणार आहोत। जर आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा असेल तर PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना हे आपल्याला टाकायचं आहे। त्या ठिकाणी आधार बेस लॉग इन करायचं आहे आणि आपल्याला किती पैसे मंजूर झालेले आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे। राज्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आता आपल्याला जमा होताना पाहायला मिळणार आहे। जर आपल्याला अजूनही पैशाची काही मेसेज आलेला नसेल किंवा KYCची काही आपली डॉक्युमेंट इनकम्प्लीट असेल तर ते पूर्ण करून, KYC म्हणजे काय, आधारला बँक लिंक करणं, कारण हे जे पैसे येत असतात हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारच्या DBT पोर्टल अंतर्गत त्यांना त्या नावे जाहीर करणं गरजेचं असतं। मग DBTला जो आधार नंबर लिंक आहे त्याचं KYC अपडेट आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं, मागच्या काही दिवसामध्ये भरपूर योजनांचे पैसे DBT पोर्टल अंतर्गत आले। ज्या शेतकऱ्यांनी अकाउंट नंबर दिलेला नव्हता त्यांच्या दुसऱ्या अकाउंटवरती पैसे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मग DBTला जो आधार सेटिंग झालेला असेल त्या आधार सेटिंगवरती हे पैसे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। राज्यातील महत्त्वाच्या जे काही विभाग आहे यामध्ये DBT पोर्टल अंतर्गत पैसे येत असतात। आपणास हा व्हिडिओ जर माहितीपर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। आपल्या भागामध्ये आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे आले आहे कमेंट करून सांगायला विसरू नका। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा। प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।